रोहन त्याच्या आई वडिलांचा एकुलता एक मुलगा होता आणि तो दिसायला पण खूप हँडसम होता। त्याने 25 वर्षाच्या वयामध्ये सर्व काही मिळवलं होतं। त्याने त्याच्या वडिलांचा बिझनेस खूप मोठा केला होता। त्याच्या लग्नाशिवाय रोहनचं दुसरं कोणतं स्वप्न अपूर्ण राहिलं नाही। रोहनच्या वडिलांच्या मित्राची एक मुलगी सोनाली होती। ती नेहमी रोहनच्या पुढे मागे फिरत असायची। रोहनच्या वडिलांनी त्याला आधीच सांगून ठेवले होते की तुला जेवढ्या पण गर्लफ्रेंड बनवायच्या असतील तर तू बनवू शकतोस, पण लग्न तर तुला सोनाली सोबतच करावे लागणार आहे। असं पण सोनाली दिसायला खूप सुंदर होती, त्यामुळे आता रोहनला पण ती खूप आवडू लागली होती। रोहनच्या शेजारी शीतल नावाची एक मुलगी राहत होती। शीतलला रोहन फार आवडत असायचा, पण रोहन कधी शीतलकडे पाहत नव्हता। असं पण सुंदर सोनालीच्या पुढे एकदम साधी भोळी असणारी शीतल कुठे त्याला दिसणार होती। रोहनने सोनालीला प्रपोज केलं होतं, परंतु रोहनने सोनालीला सांगून ठेवलं होतं की मी तुला प्रपोज केलं आहे, ही गोष्ट कोणाला सांगायची नाही, कारण सगळी व्यवस्था झाल्यावर स्वतः रोहन ही खबर सगळ्यांना सांगणार होता की त्याला सोनाली खूप आवडते। एक दिवस रोहन आणि रोहनच्या फॅमिलीला जवळच्याच नातेवाईकांमध्ये शेजारच्या शहरामध्ये लग्नाला जायचं होतं। एका गाडीमध्ये पूर्ण फॅमिली बसत नव्हती, त्यामुळे रोहनचे आई वडील वगैरे पुढच्या गाडीमध्ये बसून गेली होती। त्यानंतर रोहन जाणार होता, पण तो गाडीत बसणारच होता तोपर्यंत त्याला एक फोन आला। त्याने फोन पाहिला तर त्याच्या बाबांचा होता, जे पुढच्या गाडीत बसून पुढे गेले होते। त्याचे बाबा त्याला म्हणाले की शीतलला पण या लग्नाचं आमंत्रण मिळालं आहे, त्यामुळे तिला सुद्धा गाडीमध्ये घेऊन लग्नाला ये। शीतल तिच्या वडिलांसोबत येणार होती, परंतु तिचे वडील आजारी आहेत, त्यामुळे ती आपल्यासोबत येणार आहे। परंतु रोहनला शीतलवर खूप राग आला होता। रोहनला शीतलसोबत बोलण्यात कोणताच इंटरेस्ट नव्हता। शीतल पाठीमागच्या सीटवर जाऊन बसायला लागली तर रोहन शीतलला म्हणाला की पुढे येऊन बस, नाही तर लोक समजतील की मी तुझा ड्रायव्हर आहे। त्यामुळे शीतल पुढे येऊन बसली। गाडीचा दरवाजा लावताना रोहनचा स्पर्श शीतलला झाला, तेव्हा शीतलला असं वाटलं की तिच्या शरीरामध्ये एक प्रकारची जादूच निर्माण झाली आहे। परंतु रोहनला शीतलचे हावभाव काही केल्या आवडले नाही। रोहन शीतलला म्हणाला की हे बघ, हा चुकून स्पर्श झाला आहे। तुला स्पर्श करण्याचा माझा कोणताच हेतू नव्हता आणि मी तुला स्पर्श करण्यात मोका शोधत नाही, त्यामुळे जास्त खुश होण्याची काहीच गरज नाही। मला कळत आहे की तू मला पसंत करत आहेस, पण तुझ्या मनात माझ्याबद्दल विचार करू नकोस, कारण का मी माझ्यासाठी एक मुलगी शोधली आहे आणि लवकरच आमच्या दोघांचं लग्न होणार आहे। त्यामुळे तू दुसऱ्या मुलींसारखे माझ्यासोबत जे स्वप्न रंगवू नकोस। शीतल हैराण होऊन रोहनकडे पाहत होती, जशी एक स्त्री एका पुरुषाच्या मनात काय चाललं आहे हे सगळं समजू शकते, तसं एक पुरुष सुद्धा एका स्त्रीच्या मनात काय चाललं आहे हे सुद्धा समजू शकतो की तू माझ्याकडे कोणत्या नजरेने पाहत असतेस। पहिल्यापासूनच मी बघत आहे की तुझ्या दृष्टीत मला दुसरंच काहीतरी दिसत आहे, त्यामुळे मी तुला प्रेमाने सांगत आहे, माझ्यासोबत नातं जोडण्याचा प्रयत्न करू नको। समोरचा व्यक्ती कसा आहे ते एकदा निरखून पाहावं। स्वतःचा चेहरा पाहिला आहेस का? आरशामध्ये एकदम गावढळ दिसत आहे आणि माझ्यासारख्या मुलाला फसवण्याच्या विचारात आहेस। आज रोहनने खूप कठोरपणाने शीतलची सगळी स्वप्ने तोडून टाकली होती। खरं तर रोहनला माहीत होतं की शीतलला तो खूप आवडत आहे, पण रोहनचं एवढं कठोर बोलणं शीतलला सहन झालं नाही, त्यामुळे ती मोठमोठ्याने रडू लागली। पण रोहनला तिच्या रडण्याशी काहीही घेणे देणे नव्हतं। रोहनला वाटत होतं की तो खूप हँडसम आहे, पैशावाला आहे, त्यामुळे खूप साऱ्या मुली त्याच्या मागे लागल्या आहेत।
रोहन गाडीच्या काचेमध्ये त्याचा चेहरा पाहून स्वतःला निहारत होता. खरंच देवाने खूप छान पद्धतीने त्याला एवढं सुंदर बनवलं होतं. त्यामुळे कोणती पण मुलगी त्याच्या प्रेमात पडत होती. त्यामुळे शीतलने पण रोहनसोबतचे काही स्वप्ने रंगवले होते. कारण रोहन होताच एवढा हँडसम. रोहनला माहीत होतं की तो खूप हँडसम आहे. त्यामुळे त्याच्या मनात एक प्रकारचा घमंड निर्माण झाला होता. पण देवाला त्याला खूप घमंड करत आहे हे काही आवडलं नाही. रोहनने समोर पाहिलं तर एक भरधाव ट्रक त्याच्या गाडीच्या दिशेने येत होती आणि त्या ट्रकने त्याच्या गाडीला अशी टक्कर दिली की ती गाडी एका झाडाला आदळून उलटी झाली. आणि जेव्हा रोहनला शुद्ध आली तेव्हा ॲक्सिडेंट होऊन 1 आठवडा झाला होता आणि तो अजून पण हॉस्पिटलमध्येच होता. आणि रोहनला हॉस्पिटलमध्ये शीतलच घेऊन आली होती. शीतलला पण जखमा झाल्या होत्या परंतु ती लगेच बरी झाली. रोहनच्या चेहऱ्याला पट्टी बांधली होती आणि त्या हॉस्पिटलमध्ये फक्त रोहनच्या आईवडील आणि शीतलच होती. जेव्हा रोहनच्या तोंडावरील पट्टी काढली गेली तेव्हा त्याला सांगितले गेले की त्याचा अर्धा चेहरा पूर्णपणे खराब झाला आहे. पण देवाच्या दयाने त्याचे दोन्ही पण डोळे व्यवस्थित होते. पण अर्धा चेहरा पूर्णपणे ॲक्सिडेंटमुळे खराब झाला होता हे सगळं पाहून रोहन फार दुःखी होता. पण त्याला या गोष्टीचं नवल वाटत होतं की त्याच्या वडिलांच्या मित्राची मुलगी सोनाली जी त्याच्या नेहमी पुढे मागे करत होती ती या 2-3 दिवसात त्याला कुठेच दिसली नाही. त्याने त्याच्या आईला विचारले. तिने पण सांगितलं की जेव्हापासून तुझा ॲक्सिडेंट झाला आहे तेव्हापासून ती तुला पाहण्यासाठी एकदा पण आली नाही. फक्त शीतलच तुझी या आठवड्यात काळजी घेत आहे आणि आता शुद्ध आल्यावर सुद्धा शीतलच त्याला वेळेवर औषध पाणी देत होती. त्यानंतर रोहनला हॉस्पिटलमधून घरी सोडले. घरी आल्यावर पण शीतल नेहमी त्याची काळजी घेण्यासाठी हजर असायची. तरी पण रोहन प्रत्येक वेळी शीतलवर ओरडत असायचा. तिचा राग करत असायचा. सोनालीने रोहनला मेसेज केला होता की आपण दोघे आता एकत्र कधीच येऊ शकणार नाही. सोनालीचा मेसेज पाहिल्यापासून रोहनचं मन खूप दुखलं होतं. त्याने ऑफिसला जाण्याचं सुद्धा बंद करून टाकलं. रोहनने त्याला त्याच्याच खोलीमध्ये कोंडून घेतलं होतं. एके दिवशी रोहनचे वडील रोहनला म्हणाले की शीतल तुझ्यासोबत लग्न करायचं म्हणत आहे. रोहन अजून पण या लग्नाला तयार नव्हता. तरी पण त्याच्या आई वडिलांनी रोहन आणि शीतलचं साध्या पद्धतीने लग्न लावून दिलं. शीतलला आता रोहनसोबत त्याच्या खोलीमध्ये राहण्याचा अधिकार मिळालेला होता. शीतल तर एवढी खुश होती की जणू तिला जगातील सगळ्यात स्पेशल गिफ्ट मिळालं आहे. लग्नाचं गिफ्ट म्हणून रोहनच्या वडिलांनी शीतल आणि रोहनच्या हनीमूनसाठी शिमलाचे तिकीट त्या दोघांना बुक करून दिले होते. पण रोहन शिमलामध्ये जाण्यासाठी अजिबात तयार नव्हता. पण वडिलांच्या दबावामुळे त्याला शिमला जावं लागलं. शिमलामध्ये रोहनचा एक फ्लॅट होता. फ्लॅट छोटा होता पण खूप छान होता. आता शिमल्याला येऊन रोहन आणि शीतलला 5 दिवस झाले होते. पण या 5 दिवसात रोहन शीतलसोबत बोलला नव्हता आणि रोहन शीतलला घेऊन कुठे बाहेर फिरायला पण गेला नव्हता. अशा प्रकारे त्यांनी शिमलामध्ये काही दिवस घालवले. शीतल नेहमी रोहनच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होती आणि बायको म्हणून शीतलचा तो हक्क पण होता. पण रोहनने तिला तिचा हक्क दिला नाही. एक दिवस शीतलने हट्ट केला की आपण बाहेर फिरायला जाऊ.
तर रोहन म्हणाला की तुला जायचं असेल तर तू एकटी फिरून ये, मी कुठे सुद्धा येणार नाही. शीतल त्याला म्हणाली की मी एकटी कुठे सुद्धा जाणार नाही. आपण शिमलामध्ये हनीमूनसाठी आलो आहे, तर मग आपण जोडीनेच फिरायला जाऊ. आपल्याला येऊन 10 दिवस झाले आहेत, तरी पण या दिवसात तुम्ही मला कुठेच नेलं नाही. शीतल त्याला म्हणाली की आपण फक्त शॉपिंग मॉलपर्यंत जाऊ आणि शॉपिंग करून लगेच माघारी येऊ. रोहनने थोड्या वेळ विचार केला आणि मग तो शीतलला घेऊन मॉलमध्ये निघून गेला. शिमलाच्या मॉलमध्ये खूप गर्दी होती. रोहन आणि शीतल जेव्हा त्या मॉलमध्ये गेले तेव्हा सगळेच माणसे त्या दोघांना टक लावून पाहत होते आणि रोहनच्या चेहऱ्याला तर खूप बारकाईने पाहत होते. आणि हे सगळं रोहनला सहन होत नव्हतं. रोहनला जेव्हा धक्का बसला कारण तेथील एक मुलगी त्या दोघांना तुमचा फोटो घेऊ का म्हणून विचारू लागली आणि ती म्हणाली की मी तुमचा फोटो माझ्या फेसबुक अकाउंटवर कॅप्शनसोबत पोस्ट करू शकते का? कारण प्रेमामध्ये चेहरा महत्त्वाचा नसतो, तर त्याचं मन महत्त्वाचं असतं. तुम्ही दोघे एकत्र आहात, पण तुमचा तर चेहरा पूर्णपणे. ती मुलगी पुढे काहीतरी बोलणारच होती, तोपर्यंत शीतल तिला रागात म्हणाली की म्हणजे तुम्हाला आमचा तमाशा बनवायचा आहे? मला माहीत आहे, जे माणसे मनाने खरंच खूप निर्मळ आणि स्वच्छ असतात ते आमच्या दोघांना खूप मनापासून प्रेम देतील. पण काही माणसे असे काही बोलतील की त्याने आमचं मन खूप हर्ट होईल. सोशल मीडियावर तर माणसे एक दुसऱ्याचा मजाक बनवण्यासाठीच असतात. शीतल खूप मोठ्याने बोलत होती, त्यामुळे आसपासची माणसे त्यांच्याकडे बघू लागली. रोहनने जबरदस्तीने शीतलच्या हाताला पकडून रूममध्ये घेऊन आला. रूममध्ये आल्यावर रोहन तिच्यावर ओरडत म्हणाला की आता तुझं मन भरलं आहे का? माझा सगळ्या माणसांसमोर तमाशा बनवून तू तर लोकांना हेच दाखवणार होती की मी एवढी नॉर्मल असून सुद्धा अशा अर्ध्या जळलेल्या चेहऱ्याच्या माणसासोबत मी लग्न केलं आहे. माझं रंग रूप सगळं नष्ट झालं आहे. माझा कसा तमाशा होईल यासाठीच तर तू मला मॉलमध्ये घेऊन गेली होतीस. रोहन शीतलला म्हणाला की मला तुझी अजिबात गरज नाही. रोहनच्या बोलण्यामुळे शीतल खूप घाबरली आणि रोहनला ती म्हणाली की तुम्ही बरोबर बोलत आहात. मी तुमचं मन कशी समजू शकते आणि तुम्हाला किती दुःख होत आहे हे पण मी समजू शकत नाही, कारण का माझ्या चेहऱ्याला काहीच झालं नाही. असं म्हणून रडत शीतल तेथून निघून गेली. दुसऱ्या दिवशी लगेचच शीतल आणि रोहन दोघे पण घरी माघारी आले. शीतलच्या चेहऱ्यावरील दुःख पाहून रोहनच्या वडिलांना लगेच कळालं की नक्कीच या दोघांमध्ये काहीतरी झालं आहे. त्यानंतर रोहनचे वडील रोहनला खूप ओरडले आणि म्हणाले की तुझ्या बाबतीत सर्व माहीत असून सुद्धा ही मुलगी तुझ्यासोबत लग्न करण्यासाठी तयार झाली आणि तू आहेस की तू तिला आनंदी ठेवत नाहीस. त्यानंतर रोहनचे आई वडील शीतलपाशी गेले. शीतल खिडकीमधून बाहेर पाहत होती. जेव्हा शीतलने पाठीमागे वळून पाहिलं तेव्हा त्यांच्या दोघांच्या पण पायाखालची जमीनच सरकली आणि रोहनची आई तर खालीच पडली आणि दोघे मोठमोठ्याने ओरडू लागले, कारण ते दृश्य खूप असहनीय होतं. शीतलने तिच्या अर्ध्या तोंडावर ॲसिड टाकलं होतं. शीतलला खूप वेदना होऊ लागल्या. तिचा चेहरा पिघळू लागला होता. तिने तिचा चेहरा अशा प्रकारे जाळला होता जसा रोहनचा जळालेला आहे. रोहन पण पळत आला आणि शीतल पडायच्या आधीच त्याने तिला सावरलं. शीतल बेशुद्ध होणार होती. शीतल रोहनकडे बघत म्हणाली की रोहन, तू आता तरी माझा स्वीकार करणार आहेस का की नाही? आता मी पूर्णपणे तुझ्यासारखी झाली आहे. रोहन, तू म्हणाला होतास ना की तुझ्या दुःखातून आला आहे ते दुःख कोणाला कळत नाही. हे बघ, जे तुला दुःख झालं होतं आता तेच दुःख मी आज पण
मी आज अनुभवणार आहे. तुला माझी गरज नाही, पण मला तुझी गरज आहे. आता बघ, आपण दोघे पण सारखेच आहोत, तरी पण तू मला घटस्फोट देणार आहात का? शीतलचं बोलणं ऐकून सगळ्यांचे डोळे भरून आले आणि रोहन पण खूप मोठमोठ्याने रडू लागला. शीतल रोहनच्याच कुशीमध्ये बेशुद्ध झाली. रोहनने शीतलला त्याच्या छातीशी लावलं आणि लगेचच तो तिला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेला. देवाच्या कृपेने शीतलला काही सुद्धा झालं नाही. जेव्हा शीतलची तब्येत थोडी बरी झाली तेव्हा रोहन तिला घेऊन घरी आला. घरी आल्यानंतर रोहन शीतलची खूप काळजी घेत होता. डॉक्टरांनी रोहनला सांगितलं होतं की शीतलचा चेहरा आता पहिल्यासारखा व्यवस्थित होणार नाही. हे सगळं आठवून रोहनला रडायला येत होतं. रोहन शीतलला म्हणाला की तू हे सगळं कशामुळे केलं आहेस? तू स्वतःला अधुरं कशामुळे बनवलं आहेस? मला हे दुःख माहीत आहे की बाकीचे माणसे आपल्याकडे कोणत्या नजरेने पाहतात. शीतलने रोहनचे दोन्ही पण हात हातात घेतले आणि म्हणाली की मी याच्यामुळे हे असं केलं आहे की कारण आपण दोघांनी मिळून या दुनियेचा सामना करावा. आपण दोघांनी मिळून एकमेकांचा सहारा बनावा. मला माझा चेहरा जळाला आहे याबाबत काहीच घेणं देणं नाही. मला फक्त तुझी साथ पाहिजे आहे. आज पहिल्यांदा रोहनने शीतलच्या कपाळाला किस केला होता. तो विचार करतो की खरंच कोणी एवढं महान कसं काय असू शकतं? या युगात सुद्धा कोणी कोणावर एवढं प्रेम करू शकतं का? पण आज शीतलला पाहून या सगळ्या गोष्टीवर रोहनचा विश्वास बसला होता की खरंच प्रेमामध्ये चेहरा महत्त्वाचा नसतो, तर मन महत्त्वाचं असतं. यानंतर रोहनने शीतलचे सर्व अधिकार तिला दिले होते. रोहन शीतलला प्रत्येक ठिकाणी फिरायला घेऊन जात होता. पण या जगात कोणी वेगळं दिसलं तर माणसे लगेच चर्चा करू लागतात. खूप ठिकाणी त्यांना याचा सामना करावा लागला, परंतु ते दोघे एकमेकांच्या साथीला खंबीर होते. त्यामुळे ते या दुनियेला आता घाबरत नव्हते. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.